नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण एक गोष्ट बघतोय, आता न्यूज आली आहे सेबीची, आणि सेबीनी जेन स्ट्रीट नावाची जी कंपनी आहे, फॉरेन एंटिटी आहे, अल्गो ट्रेडिंग करणारी एक कंपनी आहे. त्या कंपनीला बॅन केलंय आणि 4,000 करोडचा त्यांना फाईन लावलाय मित्रांनो, 4,600 करोडचा. आणि त्यांनी त्यांच्यावर हा आरोप आहे की त्यांनी 36,000 करोडचं जो प्रॉफिट आहे तो इंडियन मार्केट्स मधून कमवलाय, मार्केट मॅन्युपुलेट करून. आता मार्केट मॅन्युपुलेशन म्हणजे काय, जेन स्ट्रीट कोण आहे आणि कशा पद्धतीने प्रॉफिट कमवला हे तुम्हाला इन डिटेल्स मध्ये एकदम मराठी लँग्वेज मध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण एक एक गोष्ट सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बघूया सेबीची काय ऑर्डर आहे आणि कुणाविरुद्ध आहे. तर ही सेबीने एक इंटरिम ऑर्डर इश्यू केलेलं आहे जेन स्ट्रीट ग्रुप बद्दल. तर आपण याच्या आधी जेन स्ट्रीट ग्रुप बद्दल ऐकत आलेलो आहे की जेन स्ट्रीट ग्रुप काय आहे आणि कशा पद्धतीने ऑपरेट करतो. तर मित्रांनो, ही ती ऑर्डर आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जेन स्ट्रीट ज्या आहेत ना, ह्या अशा 4 कंपनीज आहेत ज्या इंडियन मार्केटमध्ये ऑपरेट करतात आणि त्यांनी ह्या पद्धतीचं मार्केट मॅन्युप्युलेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाले खरंच शक्य आहे का? तर ते कशा पद्धतीने त्यांनी शक्य केलं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ह्या त्या 4 एंटिटीज आहेत आणि हे काय करतंय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर ही एक अशी फर्म आहे, फॉरेन एंटिटी आहे, आपण त्याला एफपीआय म्हणतो. तर हे इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करतात. तर आता ह्यांना इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी अलाउड आहे, पण त्यांना काही पर्टिक्युलर पोझिशन त्यांना त्याच्या वरती जाता येत नाही एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला. तर त्यांनी कशा पद्धतीने हे केलंय ते बघणार आहे आपण. तर त्याच्या आधी अ, अ, आपल्याला हे माहित असेल की मार्केटमध्ये जे मूव येतात असे मोठे वाईल्ड मूव, एकदम हजार हजार पॉइंटचे, 500 पॉइंटचे मोठे मोठे मूव येतात आणि अचानक पुन्हा ते रिव्हर्स होतात. तर हे रिव्हर्स होत असताना ऑप्शन जो बायर आहे तो बराचसा लॉस करतो, की आता एक अँटिसिपेशन घेऊन चालला होता की मार्केटमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि मार्केट वरती जाईल आणि मार्केट तिथून खाली पडायला सुरुवात होते. तर यांनी एका पर्टिक्युलर टाइम मध्ये हे केलंय, पर्टिक्युलर दिवशी केलंय आणि पर्टिक्युलर इंडेक्स वर केलंय. तर मित्रांनो, हे ते एंटिटीज आहेत त्यांनी हे केलंय. तर आता बघूया त्यांनी काय पद्धतीने काम केलंय. तर पहिल्यांदा मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो, मग तुम्हाला अनालाइज होईल की नक्की त्या दिवशी काय झालं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने काम केलं. तर तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, या ठिकाणी हा चार्ट आहे 17 जानेवारी 2024 चा. ठीक आहे, 17 जानेवारी 2024 चा. तर 17 जानेवारीला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला ओव्हरऑल पिक्चर बघावं लागेल मार्केटचं, की एक गॅप डाऊन अपेक्षित होतं, कारण आरबीआयचं एक्सपेक्टेड रेट कट त्या ठिकाणी होणार होतं. तर त्या आशेनी म्हणजे त्या एका फिअरनी गॅप डाऊन अपेक्षित होतं. मार्केट 100% गॅप डाऊन झालं. बघू शकाल तुम्ही हे 15 तारखेचं जे मार्केट आहे ते अशा पद्धतीने 48,246च्या लेवलचा हाय होता आणि तिथे ट्रेड करत होतं. तर नेक्स्ट डे ते आपल्याला गॅप डाऊन अपेक्षित होतं. त्याचं न्यूज अशी होती त्या दिवशीची की जानेवारी 17ला की सेंट्रल बँक रेट कट करण्याच्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, तर सेंटिमेंट थोडेसे निगेटिव्ह होते, हे सगळ्यांना माहित होतं, त्यांनाही ते कदाचित माहित होतं आणि ती ऑपॉर्च्युनिटी कशी ग्रॅब करता येईल अशा पद्धतीने त्यांनी प्लॅन केला. तर तुम्ही बघू शकत असाल, ज्यावेळी गॅप डाऊन अपेक्षित होतं त्यावेळी रिटेलरच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या ज्या पण पोझिशन्स असतील, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, नो डाऊट मार्केट गॅप डाऊन होणार आहे, 100% गॅप डाऊन झालंय. आणि त्यानंतर त्यांनी एक बाईंग सुरू केली. आता त्यांनी बाईंग कशी सुरू केली त्याच्या ऑर्डरच्या डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्या आधी बघू शकता तुम्ही प्रिव्हियस डेचा क्लोज काय होता, ओपन काय झाला, 46,573 वर ओपन झाला, लो काय होता त्याचा, हाय काय होता आणि क्लोज कितीला झाला. तर मित्रांनो, ही ती इंट्राडे मॅनिप्युलेशन स्ट्रॅटेजी आहे जी बँक निफ्टीवर त्यांनी 17 जानेवारी 2024ला हे लावलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचं काम कसं झालं, पहिल्या पॅच मध्ये त्यांनी काय करायचं, मार्केट ओपन झाल्यानंतरून बँक निफ्टीचे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत म्हणजे बँक निफ्टी मधले असणारे जे शेअर्स आहेत ते परचेस करायचे आणि त्याच्यामध्ये हेवी पोझिशन्स घ्यायच्या 9:15 पासून 11:46 पर्यंत. ठीक आहे, या पोझिशन्स त्या घेत राहायच्या आणि सायमल्टेनियसली
ज्यावेळी आता मार्केट वरती जाईल तर जो पुट आहे त्याची व्हॅल्यू कमी होत जाईल. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू कमी होत जाईल तर पुट परचेस करायचे आणि जसं जसं वरती जाईल तसं तसं कॉल शॉर्ट करत राहायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्यांनी 2 फेजेस मध्ये काम केलं. पहिला फेज होता 9:15 ते 11:45 पूर्ण बाईंग करायची आणि त्यानंतरून 49 ते 3 पर्यंत कंटिन्युअस सेलिंग करायची आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे पण कॉल आणि पुट्स आहेत ते सेटल करत राहायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे होतं. तर याच्यामध्ये बघू शकाल तुम्ही हे टोटल क्वांटिटी बेस अनालिसिस दिले की किती ट्रेड बाय केले आणि त्याच्यातले किती पर्सेंट इथं तुम्ही बघू शकत असाल. शेवटचा जो ए बी कॉलम आहे इथे ह्याच्यामध्ये किती पर्सेंटेज जे आहेत ते त्यांचे वैयक्तिक त्या ग्रुपचे शेअर्स आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी काम चालू ठेवलं. तर 18 नंबरचं पेज हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल 9:15 त्यांचं बाईंग स्टार्ट झाली. 9:15 45 सेकंदाने बाईंग स्टार्ट झाली. त्याच्यामध्ये त्यांनी ऑर्डर्स टाकायला सुरुवात केली आणि ऑर्डर्सची जी खासियत आहे ती बाय ज्या ऑर्डर्स आहेत त्या एलटीपीच्या अबोव. एलटीपी म्हणजे काय आहे? एलटीपी म्हणजे अशी जी व्हॅल्यू की जी लास्ट ट्रेडेड प्राइस आहे, म्हणजे बायर आणि सेलरची जी शेवटची जी प्राइस आहे त्या प्राइसच्या वरती म्हणजे अबो एलटीपी त्यांनी ऑर्डर्स टाकायला सुरुवात केल्या. तर त्या ऑर्डर्स किती आहेत? त्या ऑर्डर्स आहेत मित्रांनो त्या ठिकाणी 7,368 ऑर्डर त्यांनी अबो एलटीपी टाकल्या. म्हणजे जी प्राइस चालू नाहीये ती प्राइस सोडून त्यांनी वरती प्राइस टाकण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि एलटीपी ला किती टाकला? 6,318. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे शेअर त्यांनी परचेस केलेले आहेत. तर हे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, तर हे प्रत्येक कन्स्टिट्युएंट्स मध्ये आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एसबीआय आणि सगळ्यांमध्ये ऑलमोस्ट 20-20% पोझिशन्स त्यांनी घेतलेल्या आहेत. तर हे बघू शकत असाल तुम्ही 9:15 45 सेकंदाने अशा पद्धतीने ऑर्डर्स घेतल्या. ज्या पण ऑर्डर्स होत्या त्या सगळ्या अबोव एलटीपी होत्या. म्हणजे ज्या पण मार्केट प्राइस चालली त्याच्या वरच्या लेवलला त्या मार्केट त्यांनी टाकत गेले. आता सेकंड फेज मध्ये काय करायचं? सेकंड फेज मध्ये 11:15च्या आसपास त्यांनी त्या पोझिशन्स थोड्या थोड्या कमी करायला सुरुवात करायची, म्हणजे विकायला सुरुवात करायची. आता हे चार्ट वर पण दिसत असेल तुम्हाला. हे बघा 9:15 नंतरून जी बाईंग सुरू झाली इथे लोकांना गॅप डाऊनचं अपेक्षित होतं. गॅप डाऊन झालं आणि मार्केट खाली जायला असं अपेक्षित होतं. मार्केट त्यांना पण अपेक्षित होतं मार्केट खालीच नाहीच खाली जाईल. बरोबर, पण त्यांनी इथं बाईंग चालू केली 9:15 आणि एक मोठा अप मूव्ह दिला. जिथून मार्केट जो लो होता 46,581 चा तिथून मार्केट ऑलमोस्ट 47,136 700 पॉईंटचा मूव्ह त्या ठिकाणी मिळाला. आणि इथून बघा हे साधारण इथून बाईंगच चालू केली. बाईंग ठेवली असेल रादर जी सेलिंग झाली असेल त्याच्या ह्याच्यामध्ये, तर मार्केट थोडस वरच्या लेवलला सस्टेन होईल आणि त्यांना ते कॉल जे आहेत ते वरतून विकता येतील आणि जे पुट आहेत ते बाय करता येतील. तर मग ऍक्च्युअल इथून त्यांनी सुरुवात केली सेलिंगला 11:45 ही जी लेवल आहे 11:45 त्यांनी सेलिंगला स्टार्ट केलं आणि तिथून त्यांच्या पोझिशन ज्या आहेत हळूहळू हळूहळू करता करता सेटल झाल्या. आता इंटरेस्टिंग हे तुम्हाला की त्या दिवसभरात मूव कसा आला आणि यांनी काय पोझिशन्स बाय केल्या. ठीक आहे, आणि कशा पद्धतीने मार्केट हे केलं. तर तुम्ही बघू शकत असाल 17/1/2024 हे पुट आहे. ठीक आहे, पुट आहे बँक निफ्टीचा 46,800 ची ऍट दी मनी चालू होती त्यावेळी. तर ही जी प्राइस आहे ती 229 ला ओपन झाली. 9:15 ला 123 रुपये होती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरून 9:21 तिची व्हॅल्यू झाली 72 रुपये आणि लो जो होता 9:22 70 रुपये. म्हणजे एक गोष्ट 229 रुपयाची 123 ला ओपन झाली, तिची व्हॅल्यू लो झाली 70 रुपयाची. आता ह्यामध्ये हेवी क्वांटिटी मध्ये त्यांनी बाय केले पुट. बरोबर,
काही 80ला केले असतील, काही 100ला केले असतील, काही 70ला केले असतील. जी प्राइस मिळाली त्या प्राइसला त्यांनी ते बाय करत गेले. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, संध्याकाळी जी क्लोज झाली ना, ती क्लोज झाली ती बघा इथे 734 रुपयाला. म्हणजे 70 रुपयाची वस्तू 734ला. आपण मल्टीबॅगर स्टॉकच्या गोष्टी करतो, यांनी मल्टीबॅगर त्या ठिकाणी दिवसभरामध्ये मार्केटच मल्टीबॅगर करून टाकलं त्यांच्यासाठी. बाय केले 80, 90, 100च्या प्राइसला आणि विकले 734च्या प्राइसला. ठीक आहे. आता हे सेम गोष्ट घडली आहे या ठिकाणी कॉल मध्ये. तुम्ही बघू शकत असाल हायेस्ट जो कॉल आहे त्या ठिकाणी, आता हे सगळ्या स्ट्राईक प्राइस आहेत, म्हणजे एकच स्ट्राईक प्राइस नाही दिली याच्यामध्ये. 46,800ला काय झालं, 46,900ला काय झालं, सगळ्यांची सेम गंमत आहे बघा. 70, 92, 121, 156, 200 आणि त्याचं पुढे जाऊन झालंय 835, 935, 1038, 1138. म्हणजे 200 रुपयाची वस्तू 1200 रुपयाला, 150 रुपयाची वस्तू 1100 रुपयाला. अशा पद्धतीने हे काम झाले. आणि सेम झाले कॉल मध्ये. आता कॉल त्यावेळी हायर साईडला असतील, बरोबर. तर हाय किती होते सकाळच्या वेळात, ATM चे जे कॉल होते ते 653, 511, बरोबर, 565, 400, 49, 79 ह्या लेवलला इथं जे झाले त्यांनी सेलिंग स्टार्ट केली असणार. इथे कंटिन्युअस सेल करत असतील. ठीक आहे, सेल स्टार्ट केला आणि त्याची जी क्लोजिंग प्राइस आहे तुम्ही बघू शकाल, जे 59 रुपये, 86 रुपये, ठीक आहे, 217 रुपये, त्यानंतरून 565 रुपयाची जी किंमत आहे ती 421 रुपयावर, 479 चं 347 रुपयाला क्लोजिंग झालं. तो मेजर जो चंक आला तो आला पुट बाईंग करून. ठीक आहे, कॉल पण शॉर्ट केले, पुट पण बाय केले, म्हणजे बेरिश पोझिशन्स त्यांनी त्या ठिकाणी बनवल्या. तर मित्रांनो, त्यांनी जे प्रॉफिट बनवलाय त्याच्यातून तो खतरनाक रीतीने प्रॉफिट बनवलाय आणि त्याचं जे कम्प्लीट अनालिसिस मी तुम्हाला या ठिकाणी दिलंय. बघू शकत असाल, बराचसा डेटा आहे, 100 पानांचं पेज आहे, PDF फाईल आहे. आता एवढी सगळी आपण अनालाइज करून त्या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने हे झालं. आणि हे जे झाले ना, हे 353 वेळा झाले. ठीक आहे, 353 वेळा टोटल हे गणित त्यांनी हे केले. 17 जानेवारी 2024 हे एक केस स्टडी घेतली की ह्या दिवशी किती प्रॉफिट बनवला असेल, काय पद्धतीने त्यांनी हे केले. अशा बऱ्याचशा दिवशी, म्हणजे ऑलमोस्ट डेली ते ऍक्टिव्ह होते आणि एक्सपायरी डेला ते 100% यायचे. लोकांना माहित होतं की अचानक मोठा मूव येईल आणि लोक सुद्धा हिरो करण्याच्या नादात त्या ठिकाणी प्रॉफिट कमवायचे. तर व्हायचं काय, बाय करायचे लोक, डबल पण ट्रिपल पण व्हायचे. हे असे नाही ना, जे इन्फॉर्म होते त्यांनी प्रॉफिट कमवला असेल, जे अनइन्फॉर्म होते त्यांनी लॉस कमवला असेल. तर हे त्यांचं टोटल प्रॉफिटचं मार्जिन आहे. म्हणजे एक एंटिटी दुसऱ्या देशामध्ये लिस्टेड आहे, एक एंटिटी इंडियामध्ये लिस्टेड आहे, एक एंटिटी US मध्ये लिस्टेड आहे. तर हे वेगळ्या ठिकाणाहून 2200 एम्प्लॉईजनी मिळून हा कार्यक्रम केलेला आहे. अशा पद्धतीने हे केलेलं आहे, त्या स्कॅमला अंजाम दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकत असाल, असे जे मूव आलेत, अप मूव देन डाऊन मूव, हे कंटिन्युअस, हे एका याच्यात नाही. हा चार्ट तुम्हाला फार नॉर्मल वाटेल की ठीक आहे, गॅप डाऊन होणार होता, ज्यांच्या अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन असतील त्या कट करायला येतील आणि मार्केट वरती जाईल. मित्रांनो, यांनी पण बाय केलं आणि इतरांनी पण ते शॉर्ट कव्हरिंग जे आहेत ते करण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट कव्हरिंग झाल्यानंतर मार्केट त्या ठिकाणी खाली आलं. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे मोठा स्कॅन्डल तुमच्या समोर आणलेला आहे सेबीने. आणि हा ऑलरेडी आधीच यायला पाहिजे होता, पण ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यावर रिसर्च कंप्लेंट त्यानंतरच सेबी ऍक्शन घेईल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने हा स्कॅन्डल झालाय. एकदम सोप्या पद्धतीने मी समजावण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ लाईक करा, लोकांपर्यंत शेअर करा आणि हे जे कॉल पुट आहे ना त्याच्यापासून लांब राहा मित्रांनो. आपल्याकडे अशी एक रामबाण स्ट्रॅटेजी आहे ह्याच्यापासून वाचण्यासाठी की
हे किती पण मोठे मूव आले ना, हे 1000-1500 पॉईंटचे मूव आपण असे पचवू शकतो. आणि काय ती स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीचं जे गणित आहे, ते मित्रांनो मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि ते हे करण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि आपण लवकरच एक अनाउन्समेंट करतोय आणि आपण एक रोज डेलीचं 1 हॉवर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला कंप्लीट नॉलेज शिकवणार आहे. कॉल काय, पुट काय, ओपन इंटरेस्ट काय आहे, एंटिटीज कोण कोण आहेत, काय त्यांचं लिमिट असतं, कशा पद्धतीने ते ऑपरेट करू शकतात, कुठे लिस्ट होतात, त्यानंतरून हे जे मुवमेंट येतात त्याला आय व्ही व्हॅल्यूज, त्याचा विक्स, कशा पद्धतीने तो ट्रेड होतो आणि काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण परफेक्ट अनालिसिस करून आपण तुमच्यापर्यंत देणार आहे. आपला डेटाचे अनालिसिस व्हिडिओ डेली येत असतात आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो की कशा पद्धतीने मार्केटचा मूव असू शकतो. आय होप हे असे लोक थोडे कमी होतील आणि जो आपला सपोर्टिंग डेटा आहे तो आपल्याला हेल्प करेल आणि जे आपण मोठे मूव आपण कॅप्चर करू शकू. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला वेल्थ क्रिएशन करायचे आणि वेल्थ क्रिएशनची जर्नी कॉल पुट बाय करून नाही होणार मित्रांनो. तर हे तो लोक मॅनिप्युलेटिव्ह होते. यांना एज होता की यांना माहित होतं मार्केट कुठं क्लोज करायचंय, कुठून खाली आणायचंय, काय करायचंय. तर त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि हे करत असताना हे लोक करत राहणार आहेत. हे स्मॉल लेवलला झालं ना तर काय अडचण नाहीये, म्हणजे हे करतात पण. पण ह्यांनी त्यांचं इंटेन्सिटी एवढी वाढवली ना, यांनी इंटेन्सिटी एवढी खतरनाक वाढवली. सेबीने तेच सांगितलंय की हे यांची इंटेन्सिटीमुळे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तिथं नाही, त्यांच्यावर जे अलिगेशन्स आहेत ना ते हे नाहीये की तुम्ही त्या ठिकाणी मॅनिप्युलेशन केलं. मॅनिप्युलेशन तर त्याचा पार्ट आहे. जो एखादा काउंटर पार्टी पोझिशन घेणार, बाय करणार, तो सेल पण करणार, बरोबर ना. तर सेल आणि बाय करायला त्यांना बंदी नाही, ते करू शकतील. त्यांचा व्ह्यू आहे, मार्केट आहे, बाईंग सेलिंग आहे, डिमांड सप्लाय, ते करतील. पण कन्सर्न तो नाहीये की ते त्यांनी काय केलं, मॅनिप्युलेशन कसं केलं, त्यांनी इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे त्यांनी किती हाय लेवलला ते काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचं सेबीने त्यांच्यावर अलिगेशन्स ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. सबस्क्राईब करून ठेवा, लोकांना शेअर करा. थँक्यू मित्रांनो.